क्रमांक 1 वर संकेत बारकर राष्ट्रीय खेळाडू भव्या अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा असणारा रायवाडी संघ. तदनंतर एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. पहिली चढाई आणि यानंतर पहिला पुकार मैदान क्रमांक 1 करिता जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू आपण तयारीत राहायचं आहे. जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू मैदान क्रमांक 1. तर मैदान क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना असेल श्रीराम गड विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट आपण तयारीत राहायचं आहे. आता मात्र चढाई करता सज्ज झालाय समाधान मोरे. खरोखर एक जबरदस्त आणि मल्टिपल पॉइंट रेड स्पेशलिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि सामन्यामध्ये मल्टिपल पॉइंट रेड टर्निंग पॉइंटला मल्टिपल पॉइंट रेड करून ज्याने स्वतःला सिद्ध केलंय, संघाला विजेतेपद मिळवून दिलंय असं समाधान माथेरी परत त्याला प्रत्युत्तर. चतुर चालक पाहूया. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान खोलवर चढाई करतो. लाथेने घडी टिकण्याचा प्रयत्न. या ठिकाणी शिवशंभू पाटणेश्वर आणि बाळनंद कासू हा सामना मैदान क्रमांक 3 वरती होणार होता. बाळनंद कासू या ठिकाणी शिवशंभू पाटणेश्वर आपल्याला पुढील वाटचाल देण्यात येते. आपण मैदानामध्ये यायचं नाहीये. शिवशंभू पाटणेश्वर आपल्याला पुढील वाटचाल मिळते. त्या ठिकाणी लगेच होणारा सामना असेल श्रीराम गड विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट. आपण मैदान क्रमांक 3 कडे चला. श्रीराम गड विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट आपण मैदान क्रमांक 3 कडे चालायचं वाट आहे आपल्याला बघा. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. खऱ्या अर्थाने शिवसेनेची बुलंद तोफ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तालुका प्रमुख नंदन पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धेरण गावचे नंदन पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री सत्यनारायण क्रीडा मंडळाच्या वतीने मी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. शिवसेना तालुका प्रमुख अलिबाग नंदन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्री सत्यनारायण क्रीडा मंडळाच्या वतीनं मी आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तर व्यासपीठावर विराजमान आहेत, पंचावर विराजमान आहेत सन्मान्य श्री नंदन पाटील. आता झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सौभाग्यवती भाग्यता नंदन पाटील या नवनिर्वाचित सदस्य म्हणून पंचायत समिती अलिबाग येथे त्यांनी विजय नोंदवला. खऱ्या अर्थाने त्यांच्या ताईंना म्हणजे वहिनींना पुढील कारकिर्दी करता लाख शुभेच्छा आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच सामाजिक कार्यकर्ते विशेषतः कबड्डीबद्दल विशेष प्रेम. अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या, ज्यांनी अनेक स्पर्धा काका स्पॉन्सरशिप दिल्या. मग ती म्हसोबा युवकची स्पर्धा असू द्या किंवा अनेक स्पर्धा दिलखुशपणे दान देण्याची ज्यांच्यात क्षमता आहे असे सन्मान्य श्री नंदन पाटील अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख त्यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. मी त्यांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. मानून आमच्या आधी तर झाला तर आपण उपस्थित आहात मानून आपले आधी करतो आपले सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. मी विनंती करतो श्री प्रभाकर म्हात्रे सरांना. प्रभाकर म्हात्रे प्रभाकर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण यथोचित सन्मान करत आहोत. सोबत सन्मान होत आहे खऱ्या अर्थाने श्री नंदन पाटील यांचा. त्यांच्याकरता मायेची शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन त्यांचा यथोचित पण गौरव होतोय. आजच्या या स्पर्धेकरता अभिनंदन. आपल्या भावी व राजकीय कारकिर्दी करता लाख शुभेच्छा. आपला सुदृढ आरोग्य व आयुष्य लाभो. अभिनंदन नंदन भाऊ. धन्यवाद श्री प्रभाकर म्हात्रे सर. चढाईवर चढा करते पाहूया.
3 वर्ष वाचा आपला. चला मैदान क्रमांक 3 श्रीराम गडप विजय शेतकरी बेनेघाट आपण बिना विलंब ताबा घ्यायचा आहे. श्रीराम गडप विजय शेतकरी बेनेघाट त्वरित मैदान क्रमांक 3 कडे चला. विजय शेतकरी बेनेघाट श्रीराम गडप मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्या. समाधान खऱ्या अर्थाने 4 एक चढाई करतो मित्रांनो. 4 एक चढाई कबड्डीच्या परिभाषेमध्ये सर्वात कठीण चढाई असतो. 2 चेन अशा प्रकारचा क्षेत्रक्षण पाहूया. सुंदर पद्धतीने आपला समाधान आता मात्र या जाळ्यात अडकतोय आणि चेअर बंद होतो. टर्न बाहेर येतो पण तो काय घाट एक्साइट जास्त आहे समजलं. आता मात्र चढाई करता जर्सी क्रमांक 12 आपल्याला बघायला मिळतो. प्रेम बघा कितपत गुणांची लयलुटाच्या माध्यमातून केली जाते. निश्चितच अतिशय सुंदर पदाला ते त्याचं बघायला मिळते. 6 खेळाडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. मैदान क्रमांक 3 वर आम्ही वारंवार पुकारा देत आहोत. विजय शेतकरी बेनेघाट श्रीराम गडप तर सहकार्य करा. प्रत्युत्तर दाखल निश्चितच प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ओव्हर किकचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक सामन्यांमध्ये ज्याने ओव्हर किकच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध केलंय आणि संघाला मात्र विजेतेपद मिळवून दिलंय. असा प्रशांत माघारी परततोय. परंतु त्याला त्या विनयतेने शोभत. कारण मी एकच म्हणेल, अगर फूल बनोगे तो मुरझा जाओगे, अगर पत्थर बनोगे तो एक दिन तराशे जाएगे और भगवान बनोगे. खऱ्या अर्थाने विनयता खूप महत्वाची असतो पुढील चढाईसाठी. पनवेलचा चढाईपट्टू आणि आता मात्र डबल थाय टॅकल होतोय आणि चेअर बंद होतोय. पुन्हा एकदा ज्याला आम्ही रेड मशीन संबोधतो असा प्रशांत जाधव चढाईसाठी सज्ज होतोय. पनवेल संघाच्या पटामध्ये 4 एक चढाईसाठी सज्ज होईल. आता मात्र क्षेत्ररक्षण कशा प्रकारचं असेल तर 1 चेन आणि 2 सुटे खेळाडू पाहूया. या क्षेत्ररक्षणातून प्रशांत कशा प्रकारची चढाई करेल. परंतु वेग स्वतःला आवरू शकला नाही आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. ही आत्महत्या म्हणावी लागेल. कबीरजींचा एक दोहा आठवतोय. जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडे रहने दो म्यान. चला मित्रांनो पाहूया मैदान क्रमांक 3 वर सरा हनुमान उडी. अप्रतिम काशिलिंग अडके अशा प्रकारचा हनुमान उडी मारायचा आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम सक्सेसफुल हनुमान उडी आपल्याला पाहायला मिळाली. मैदान क्रमांक 1 वर पनवेल संघाचा चढाईपट्टू. चांगलं कव्हर कॉम्बिनेशन. रेडर बाहेरला डोक्यावर खेळलं पाहिजे. मला मात्र आता क्रिकेट आठवते खऱ्या अर्थाने. योगेश भाऊ, क्रिकेटमध्ये जर खेळाडू उशिरा गेला 10 प्रकारे बाद होतो तर टाइम्स आउट म्हणून तो बाद दिला जातो. खरोखरी खंत आहे. आम्ही कठोर शब्द किती बोलावे. मैदान क्रमांक 3 वर मायबाबू या लवकर. तर पूर्वार्ध आता मात्र उत्तर भारतातला खेळ आपण अनुभवणार आहोत. मैदान क्रमांक 1 करिता या ठिकाणी दुसरा पुकार असेल. आपण तयारीत राहायचं आहे. दुसरा पुकार जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहो आपण तयारीत राहायचं आहे. या बाजूला जो रस्ता आहे ब्रिजच्या खाली तिथे मध्येच गाड्या लावलेल्या आहेत. मायबापू चालक मालकांना विनंती आहे, काही तक्रारी आमच्याकडे येत आहेत. गाड्या खूप जागा आहे, एका लाईनीत पार्क करा आणि रस्ता ठेवा. चालक मालक नम्र विनंती आहे. आता मात्र स्वागत सवरकर निश्चितच वेळेकडे धोरणाची तयार चढाई असेल. माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर देतोय पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाच्या माध्यमातून. हा एक नवयुवक जर्सी क्रमांक 12 अतिशय सुंदर संघ मानवी पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाने केली आहे.
वेगवान खेळाडू त्यांच्या माध्यमातून तयार होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. मित्रांनो, सर्व संघांना आम्ही सूचना देतो, लक्षात घ्या प्रत्येक प्रकारचे नियम आहेत. आम्ही वेळ पण कमी करू शकतो, बरेच नियम आहेत कबड्डीमध्ये देखील. मी माझ्या समोर आजच्या स्पर्धेचे निरीक्षक आहेत अजिंक्य पाटील. खरोखर एक मंडळाची विनंती आहे, मित्रांनो का वेळ लक्षात घ्या. सामना संपल्यानंतर जय हनुमान धेरण आणि बहिरेश्वर शिव आपण तयार करायचंय. यावेळेस मात्र प्रेम देसाई यशस्वी ठरलाय. जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. स्वागतला त्या ठिकाणी यशस्वीरित्या टिपला जातोय. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय इस बार जरूर करो या मरो. बघूया कितपत प्रयत्न करतो हा खेळाडू. जर हा खेळाडू अयशस्वी ठरला तर मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करेल. पांडवादेवी रायवाडी संघाला पराभवाच्या दिशेने जाऊ देईल का जर्सी क्रमांक 10? काय घडतंय, काय बिघडतंय हे मात्र येणारा काळात सांगेल, परंतु प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र अभेद्य क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते मध्यरथाच्या माध्यमातून. प्रेम निश्चितच ही सरेंडर रेड असेल. संकेत बनकर आता मात्र लोणाचा बोजा दिला जातोय. या अंतिम तब्बल 9 गुणांनी या ठिकाणी आघाडी धारण करतो. आता मात्र पनवेल स्पोर्ट्स पनवेल चढाई करता सज्ज झालाय. प्रशांत जाधव यावेळेस मात्र मल्टिपल पॉइंट रेड 3 गुणांची यशस्वी चढाई. सुपर 2 अंटे. यावेळेस मात्र सुंदर कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय पांडवादेवी रायवाडी. निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची ताकद आणि क्षमता पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे आहे, विसरून चालणार नाही. आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय प्रशांत जाधव. सुपर टॅकल सिच्युएशन. जेर बंद झाला तर 2 गुण मिळतील, परंतु जर यशस्वी झाला तर मात्र लोणाच्या बोजाचं संकट येईल. काहीशा प्रमाणात अजून देखील बोचक्यात असेल तो पांडवादेवी रायवाडी. कोणत्याही प्रयत्न नाही. प्रशांत मात्र माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल जर्सी क्रमांक 7च्या माध्यमातून. मैदान क्रमांक 2 वरची लढत संपन्न झाली. नवतरुण कारावी वर्सेस अंबिका मलेकर या सामन्यामध्ये नवतरुण कारावी संघ 18 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं गोड कौतुक. चढाई करता आता मात्र जर्सी क्रमांक 7 या ठिकाणी वेळेकडे धोरणाची चढाई करतात. 5 गुणांची आघाडी अजून देखील पनवेल स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे असेल आणि ही जर आघाडी मोड प्रशांत जाधव बघा 3 चढाई करेल तर पनवेल संघाला सुपर टॅकलची नामी संधी आहे. 3 घाई संकटात नाही. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 रिकाम्या त्या ठिकाणी आपण सामना घेतोय. जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू. आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. जय हनुमान धेरण विरुद्ध बहिरेश्वर शिहू. आपल्याला विनंती आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. त्वरित ताबा घ्या. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न. मंथन दंत मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक होणार इच्छुक आणि आपला संघ मैदानाच्या बाहेर. सामन्यामधून देखील काढता पाऊल आपल्याला घ्यावं लागेल मित्रांनो, जर अशा प्रकारच्या चूक आपल्यामधून वारंवार होत गेल्या. चढाई करता आता मात्र प्रशांत जाधव. शेवटचे काही अंतिम मिनिटं शिल्लक असेल ही देखील चूक निश्चितच आपल्या संघाला सामन्यामधून बाहेर पाठवू शकते. मित्रांनो, संयमाचा खेळ आता मात्र दाखवावा लागेल. 7 नंबर प्रयत्न करेल का? 4 गुणांची आघाडी अजून देखील बाकी असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे. 10 आणि 14, 14 आणि 10 चढाई करता हा एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पनवेल संघाचं यावेळेस मात्र यशस्वी बोनस. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा प्रशांत जाधव जर्सी क्रमांक 3. पुन्हा एकदा सेम सिच्युएशन. सुपर टॅकलची नामी संधी असेल पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाकडे. बघूया किती प्रयत्न करतो प्रशांत. यावेळेस मात्र
सहजरित्या त्या ठिकाणी एका गुणावरती शिक्कामोर्तब करतोय. संयम बाळगा मित्रांनो, जर विजयाची शिदोरी आपल्याला बांधायची असेल तर मात्र संयम फार महत्वाचा. हा एकटा एकावला खेळाडू या ठिकाणी शिल्लक असेल. बघूया कितपत प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विजयाकरिता. यावेळेस मात्र डीप रेड वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीनं त्याचे दात, हीच खरी मर्द मराठ्याची जात. परत प्रशांत जाधव बाहेर काढल्याचा माहिती सिकंद काढायला लागलो. जय हनुमान धीरण भैरेश्वर शिव मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. कुत्री हायकरी जाता दोन्ही संघांना विरुद्ध प्रयत्नांची पराकाष्ठा असेल पाहूया. पहा मित्रांनो कशा प्रकारचा खेळ असेल. प्रशांत जे 2 संघ आम्ही मैदान क्रमांक 2 करता 2 संघ शिव आणि जय हनुमान धीरण. धीरण आणि शिव लावली लावली पाहूया. बोध दिला जाईल. कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. आता मात्र निश्चितच एका गुणाची आघाडी घेऊन पुढे सरसावतोय. अजून देखील ही आघाडी टिकवून ठेवली आहे निश्चितच पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाने. परंतु मित्रांनो, जर आपल्याला विजेतेपद मिळवायचं असेल तर एका गुणाच्या आघाडीमध्ये कायम राहून चालणार नाही. मोठी आघाडी संपादन करावी लागेल. उरलेला वेळेचा पूर्णतः वापर करून या ठिकाणी मल्टिपल पॉइंट रेड होणं अपेक्षित आहे. पांडवादेवी रायवाडी समाधान मोरे यावेळेस एक तास माघारी परतोय. शेवटचा 1 मिनिट सामना संपायला चढाई करता प्रेम या ठिकाणी सज्ज झालाय. बघूया कितपत प्रयत्न करतोय. निदान रेषेला निश्चितच सोडायला आता मात्र वेगळं धोरण अवलंब केला जाईल का? कबड्डीच्या खेळामध्ये निश्चितच मित्रांनो वेगळं धोरण अतिशय महत्वाचं असतं आणि त्याच धोरणाचा आता मात्र अवलंब केला जातोय. या ठिकाणी परत जाईल तो काय तर रेड आता आता मात्र थर्ड रेड चढाई करता जर्सी क्रमांक 1 प्रेम लाख सवाब चढाई आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने ही चढाई या सामन्यामध्ये निर्णय देऊन जाईल. सामना संपत येतोय. पनवेल स्पोर्ट्स पनवेल विजय पद संपादन करतोय. निश्चितच पुढील फेरीमध्ये दाखल झालाय पनवेल स्पोर्ट्स पनवेल. आपलं खूप खूप अभिनंदन असेल. लाख सवाब हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाच्या माध्यमातून.